फायनली बिग बॉस वाल्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे मित्रांनो की शो बंद होतोय. हा शो बंद होतोय. प्रेक्षकांनी ज्या शोला डोक्यावरती घेतलं, जो शो घराघरात पोचला, स्वतः बिग बॉस सांगतात की या शोनी TRPचे सर्व रेकॉर्ड तोडले. असा हा शो फक्त 70 दिवसात बंद होतोय. यामागचं कारण काय सांगितलंय बिग बॉसनी? की टेस्ट क्रिकेट होतं पहिलं, त्यानंतर वन डे क्रिकेट आलं, आता T20 क्रिकेटचा जमाना आहे, म्हणून आम्ही शोचे दिवस जे आहेत ते कमी करतोय. मला आता या बिग बॉसच्या कारणानंतर हसावं की रडावं हे समजत नाहीये. या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे की नक्की हा शो बंद का केला जातोय, यामागचं कारण तरी काय. तर चला या रिव्ह्यूला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शो बंद होतोय. बिग बॉसने क्रिकेटचं एक्झाम्पल देऊन बिग बॉस हे अतिशय मनोरंजक करण्याच्या नादामध्ये लवकर बंद करतोय असं सांगितलं. आता ही बातमी आपल्याला आधीच समजली होती. आपण रिव्ह्यूमधूनही सांगितलं होतं मला की शो बंद होतोय. काही टेक्निकल गोष्टी असल्यामुळे किंवा काही कलर्स मराठीच्या गाईडलाईन असल्यामुळे आम्हाला आधी बातमी लीक करता आली नाही, पण आम्हाला माहीत होतं की शो बंद होतोय. त्यावेळेसपासून आमच्या मनामध्ये हा प्रश्न होता की नक्की हा शो बंद का होतोय. आता बिग बॉसने जे कारण दिलंय ते कारण पाहूया. बिग बॉस असं म्हणणं आहे की TRPचे रेकॉर्डवर रेकॉर्ड तोडलेत. 4ची TRP घेतली आहे, भाऊच्या धक्क्याने 4.5ची TRP घेतली आहे, तरी सुद्धा आम्हाला हा शो बंद करावा लागतोय, कारण आम्ही यावर्षी ट्विस्ट आणतोय. ट्विस्ट कोणता आणतोय तर T20 ट्विस्ट आणतोय. मला असं वाटतं आता टेस्ट क्रिकेट झालं, वन डे झालं, T20 झालं, पुढच्या वर्षी असं करायला हवं बिग बॉसवाल्यांनी की 10 दिवसाचा शो आणावा आणि सांगावं की लोकांना आता सुपर ओव्हर बघायला आवडते, त्यामुळे आम्ही 10 दिवसातच बिग बॉस संपवतोय. अरे थोडं तरी पटण्यासारखं कारण द्यायला हवं होतं. या शोला बंद का केलं याबद्दल डिटेलमध्ये बोलण्याआधी मला सर्वप्रथम कलर्स मराठीचे जेवढे पण लोक आहेत त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानायचं आहे की त्यांनी 1 वर्षाच्या गॅप नंतर एवढा चांगला शो दिला. केदार शिंदे सर, प्रथमेश सर, अभिषेक सर, म्हणजे जी लोक मला माहीत आहेत त्या सर्व लोकांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढा चांगला शो आणला. फक्त आमची एकच तक्रार आहे की तुम्ही हा शो बंद का करताय. महाराष्ट्राच्या जनतेचं नक्की चुकलं काय? त्यांनी तुम्हाला सगळ्यात जास्त TRP दिली, ही मोठी चूक झाली का? महाराष्ट्राच्या जनतेने घराघरात हा शो पोचवला, त्या शोचे मीम्स बनवले आणि बिग बॉस बद्दल सगळं महाराष्ट्र चर्चा करतंय, ही त्यांची चूक झाली का? दरवर्षी तुम्ही 100 दिवस बिग बॉस दाखवून लोकांची मनं जिंकता, पण यावर्षी लोकांनी तुम्हाला डोक्यावर बसवलं तरी सुद्धा तुम्ही 70 दिवसात हा शो बंद का करताय? नक्की असं कोणतं कारण झालं ते तुम्ही प्रेक्षकापासून लपवताय? काही तर असेलच ना. जर का तुम्ही स्वतः सांगताय की TRPचे सर्व रेकॉर्ड तोडले, तर मग शो का बंद करताय? तुम्ही कधी ऐकलंय का मित्रांनो की एखाद्या सिरियलला खूप जास्त TRP आहे आणि ती सिरियलच बंद होते? नाही ना ऐकलं? हां, पहिल्यांदा ऐकलं असेल आता हे बिग बॉस बंद होताना. तुम्ही हे कधी ऐकलंय का की एखादा सिनेमा थिएटरमध्ये कल्ला करतोय आणि तो सिनेमा थिएटरमधनंच काढून टाकलाय? असं कधी होतं का? असं कधीच होत नाही ना. मग बिग बॉसच्याच बाबतीत असा मोठा निर्णय का? कुठेतरी ही पाल चुकते का मित्रांनो की बिग बॉस हिंदी हे 6 तारखेला येतंय आणि 6 तारखेलाच बिग बॉसचा ग्रँड फिनाले आहे. मग हिंदीमुळे बिग बॉसवर बंद करण्याची नामुष्की तर आली नाही का? असं कुठं तर झालंय का? मला नक्की कारण माहीत नाहीये. म्हणजे मी हे परफेक्टली नाही सांगणार की तुम्हाला हिंदीमुळे मराठी बंद होतंय, पण मराठी बंद होतं हे तर सत्य आहे ना. जर का प्रेक्षकांनी एवढा डोक्यावरती शो बसवला, मग प्रेक्षकावरती बिग बॉस नाराज का? एक तर बिग बॉस 1 वर्षाच्या गॅप नंतर तुम्ही आणलं आणि त्यानंतर जर तुम्ही पूर्ण वेळ बिग बॉस दाखवणार नसाल, तर मग तुम्ही प्रेक्षकांना नाराज करत नाही का? जर का तुमच्या अंतर्गत गोष्टी असतील किंवा तुमचा अंतर्गत काही विषय असेल, तर यामध्ये प्रेक्षकांची काय चूक आहे? प्रेक्षक मूर्ख आहे का तुम्हाला एवढा वेळ द्यायला? तुम्ही प्रेक्षकांच्या मनाशी खेळत नाहीये का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर द्यावं, सिरियसली उत्तर द्यावं. मला असं वाटतंय की कलर्स मराठीच्या लोकांनी जे काही चांगलं काम केलंय, खरंच सिरियसली चांगलं काम केलंय, त्या चांगल्या कामावरती शो बंद करून हे विर्जन तरी घालत नाहीत का? म्हणजे का बंद करताय? हा सिरियसली खूप मोठा प्रश्न आहे. शो अशा पद्धतीने बंद करणं म्हणजे प्रेक्षकांना गृहीत धरल्यासारखंच आहे. यामध्ये प्रेक्षकांची अजिबात सुद्धा चूक नाहीये. तुम्हाला TRP पाहिजे नव्हता, प्रेक्षकांनी TRP दिला. तुमच्या शो बद्दल चर्चा करायची होती, तुमच्या शो बद्दल चर्चा केली. तुम्ही सांगितलं की आमच्या कंटेस्टंटला वोट करा, प्रेक्षकांनी वोट केले. हा, तुम्हाला हवी ती गोष्ट प्रेक्षकांनी केली. मग प्रेक्षकांना जी गोष्ट हवी आहे ती तुम्ही का करत नाहीये?
प्रेक्षक काय म्हणते की बाबा आम्हाला 170 दिवस नको, आम्हाला 140 दिवसही नको, जे 100 दिवस ठरलेले असतात ते तरी दाखवा. हे जे तुम्ही अचानक 2 आठवड्यात बिग बॉसचा प्रीमियर करताय, त्याला काय बोलायचं? म्हणजे मला हसायला येतंय की तुम्ही स्वतःहून सांगताय की TRP हाय आणि नंतर सांगताय की आम्ही शो बंद करतोय, आणि कारण तर काय देताय? मी जसं म्हटलं मागे की तुम्ही आता पुढच्या वर्षी सुपर ओव्हरचं कारण द्या आणि 10 दिवसात शो बंद करा, कारण प्रेक्षकांना तुम्ही गृहीतच धरताय. एवढा जास्त प्रेक्षक जोडला गेलेला आहे या शोसाठी, त्या सर्व प्रेक्षकांना नाराज करायचं काम या लोकांनी केलं आहे असं मला तरी वाटत आहे. मी कलर्स मराठीचे जेवढे जाणकार लोक आहेत किंवा कलर्स मराठी वाहिनीचे मोठमोठे माणसं आहेत, त्यांना खरंच मी त्यांचं परत एकदा अभिनंदन करेन की त्यांनी चांगला शो बनवलाय. फक्त आमची हीच अपेक्षा आहे की हा चांगला शो बंद नका करू. मी एवढीच विनंती करू शकतो. आता तुमचा निर्णय झालेला आहे, तो निर्णय काय बदलणार नाही, पण प्रेक्षक जे आहेत ते ही गोष्ट सहन नाही करणार असं मला वाटतंय. आणि प्रेक्षकांनी का करावी सहन ही गोष्ट, हा पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर बघा, विचार करा, म्हणजे एवढंच सांगेन. आणि काय म्हणजे हिंदी असेल, मराठी असेल, प्रत्येकाचा एक ऑडियन्स वेगळा आहे. ज्यांना हिंदी बघायचं त्यांनी हिंदी बघितलं असता, ज्याला मराठी बघायचं त्यांनी मराठी बघितलं असता. असंही सीझन 3 सीझन 4 एकत्र क्लॅश झालेच होते हिंदी बरोबर. त्यावेळेस अशा क्लॅशिंगच्या गोष्टी आल्या नव्हत्या. मग या सीझनला जर का असं घडत असेल तर का घडतंय? जर का हिंदीमुळे बंद झाला असेल तर, बाकी दुसरं कारण असेल तर मला माहीत नाहीये. पण शोला TRP आहे हे मान्य करायला लागेल. कोणताही एखाद्या कंटेस्टंटला बाहेर काढल्यामुळे शो बंद होतोय या मताचा मी नाहीये. मला असं वाटतंय की शो एकदम बरोबर चालला होता. आता का बंद करत आहेत हे त्यांनाच माहीत आहे आपल्यापेक्षा जास्त. फक्त ॲज अ प्रेक्षक म्हणून मी माझ्या भावना व्यक्त करू शकतो की हे चुकीचं होतंय. असा शो मध्यवर्ती बंद नाही झाला पाहिजे. आता बाकी तुमची मर्जी आहे, तुमच्या हातात बॉल आहे, तुमच्याच हातात बॅट आहे. तुम्ही सांगाल ते प्रेक्षक पूर्व दिशा करणार. कारण तुम्हाला वाटलं 1 वर्ष गॅप घ्यायचं आहे, तुम्ही 1 वर्ष गॅप घेता. तुम्हाला वाटतं सीझन चालू करायचं आहे, तुम्ही सीझन चालू करता. तुम्हाला वाटतं होस्ट बदलायचं आहे, तुम्ही होस्ट बदलता. तुम्हाला वाटतं 100चा 70 दिवस करायचा, तुम्ही 70 दिवस करता. तुमचा शो आहे, तुमचा निर्णय आहे. आम्ही भोळे बाबडे प्रेक्षक, आम्हाला तुम्ही नेहमी गृहीतच धरणार, अशीच पद्धत म्हणावी लागेल. कारण तुम्ही कारणच नाही सांगितलं का बंद करतोय. टेक्निकल कारण असू शकतं, काही कारण असू शकतं, किंवा पुढच्या वर्षी लवकर येणार की नाही हे सुद्धा सांगितलं नाही. असो, तर हा शो बंद होतोय मित्रांनो. राहिले 14 दिवस. 14 दिवसाचे आपण रिव्ह्यू करणार आहे. आणि पुढच्या वर्षी बिग बॉस मराठी सीझन 6 7 स्टार मराठी मला असं वाटतं की करणारच नाही. म्हणजे मी आधी सुद्धा सांगितलं होतं की बिग बॉस मराठी करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. आता परत एकदा म्हणेन, जर का हे असंच चालू राहिलं तर बिग बॉसचे रिव्ह्यू करण्यात काही सुद्धा इंटरेस्ट नाही आहे. जर का बिग बॉसचे व्हिडिओ आम्ही चालवू शकतो तर आम्हाला दुसरा कॉन्टेंटही यूट्यूबवर चालवेल. आणि बिग बॉसवरच सगळं काही चाललंय असं नाही आहे लाईव्ह. तर बिग बॉस मराठीचे रिव्ह्यू करण्यात पुढच्या वर्षीपासून काही सुद्धा इंटरेस्ट राहणार नाही, जर का ह्या अशाच गोष्टी चालत राहिल्या असतील तर. बाकी गोष्टीबद्दल सुद्धा आम्हाला खूप पाठी ओढलं गेलंय. जेवढे मराठीचे क्रिएटर्स आहेत, म्हणजे बिग बॉसबद्दल जे रिव्ह्यू करतात त्या सगळ्या लोकांवरती एक प्रेशर असतं, नेहमी प्रेशर असतं. ते कुठून प्रेशर असतं ते तुम्ही ओळखा. आणि त्या प्रेशरमुळे आम्हाला आमचं काम सुद्धा करता येत नाही. आणि त्या प्रेशरमुळेच मागं निर्णय घेतला होता की सीझन 6 जो आहे तो करणार नाही. आणि आता जर का असेच मध्ये शो बंद होऊन असतील, जर का प्रेक्षकांना किंमत नसेल, तर आम्ही बिग बॉसचे रिव्ह्यू का करायचे? आम्ही बिग बॉस हिंदीचे रिव्ह्यू करू. बिग बॉस हिंदीमध्ये जर का आम्हाला असं प्रेशर आणलं तर ते सुद्धा आम्ही करणार नाही. आम्ही दुसरा कॉन्टेंट सुद्धा चांगला करू. आम्हाला कॉन्टेंट करायला कोणी अडवू शकत नाही. सो मी खूप जास्त नाराज आहे बिग बॉस मराठीवरती. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही नाराज असेल नाही असेल मला माहीत नाही आहे. पण मला असं वाटतं ॲज अ क्रिएटर म्हणून, जर का आम्ही तुमच्या शोबद्दल बोलतोय, चांगलं बोलतोय, वाईट बोलतोय, पण बोलतोय, आम्हाला सुद्धा या शोबद्दल खूप अटॅचमेंट आहे. जशी तुम्हाला अटॅचमेंट आहे तशी सुद्धा आम्हाला या शोबद्दल अटॅचमेंट आहे. कधी ना कधी या शोने आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलाय आणि त्या प्लॅटफॉर्ममुळे आम्ही इकडे येऊन बोलतोय. पण आमच्यावर जर का असे प्रेशर असेल काम करताना, तर आम्ही ते काम कसं करणार? तर माइंड फ्री आणि प्रेशर फ्री जर का काम करून दिलं तर ते चांगलं असतं. प्रेशर जरी असलं तरी सुद्धा आम्ही काम करतोय. आणि काम करताना जर का तुम्ही असं शो बंद करणार असाल तर काय फायदा? सो ज्याचा शो आहे त्याने ठरवायचं आहे. आम्ही कोण आहे? आम्ही साधी माणसं आहे. आम्ही यापेक्षा व्यतिरिक्त काय बोलणार आहे? सो असो, आपण आजच्या रिव्ह्यूकडे येऊया. तर निक्की तांबोळी जे आहे ते एपिसोडच्या सुरुवातीला रडते, बिग बॉस माझं साम्राज्य गेलं, बिग बॉस, बिग बॉस, अरबू माझा अरबू गेला, अरबू, बिग बॉस.
मी कसं जगू, मला दुष्काळ पडलाय बिग बॉस, मला दुष्काळ. निक्की तांबोळी, अरे कशाला रडते तू? नको रडू निक्की तांबोळी, कारण तुझं रडणं नाही, तो ड्रामा वाटतोय. किती फुटेज घेतील, किती फुटेज घेतील. काल सुद्धा फुटेज घेतला. अरे बस, आज पण तेच, मला दुष्काळ पाडला बिग बॉस, माझं साम्राज्य खचलं. कुठे खचलं साम्राज्य? बिग बॉसच्या स्विमिंग पूलमध्ये खचलं का? अरे काय निक्की तांबोळी. सिरियसली सांगू का मित्रांनो, निक्की तांबोळीचा हा फुटेजसाठी ड्रामा सुरू आहे, बाकी काही सुद्धा नाही. तिला अरबाज गेला याचा काही सुद्धा फरक नाही पडलाय. तिला फक्त घरामध्ये गेम खेळायचा आहे. गेम व्यतिरिक्त काहीच ती करू शकत नाही. तुम्ही बघितलं असेल, जर का खरंच एखाद्या मुलीला दुःख झालं असेल तर ती लगेच गेमचं डिस्कशन करणार नाही. सूरज तिच्या बाजूला जाऊन बिचारा समजवायला बसला तर त्याला गेम शिकवते की कॅप्टन्सीमध्ये तू असं वाग, कॅप्टन्सीमध्ये तसं वाग. तुम्ही बघितलं, जर का खरंच हिला दुःख झालंय तर लगेच त्या मोडमध्ये कशी काय जाऊ शकते ती? घरातल्या लोकांची कॉपी लपवणं असेल, घरामध्ये जेवण न करणं असेल, या सगळ्या गोष्टी करून एक प्रकारचं फुटेजच घ्यायचं काम करते ना निक्की तांबोळी. बिग बॉस, मला दुष्काळ पडला, मी खचले, माझं साम्राज्य तुम्ही काढून घेतलं. अरे कसलं साम्राज्य आहे तुझं? ड्रामा क्वीन आहे निक्की तांबोळी. तू प्रेक्षकांना एवढं जास्त गृहीत धरते, हे प्रेक्षक आहेत ना तुला धरतील आणि बाहेर फेकून देतील. आरबाजला जसं बाहेर काढलं ना प्रेक्षकांनी, तसंच तुझा नंबर आहे. आता घरामध्ये कोणाचा गेम कसा आहे, काय कसं आहे, यापेक्षा तुझा ड्रामा कसा आहे याबद्दल आम्हाला चर्चा करावी लागत आहे. निक्की तांबोळी खोटारडी आहे. तिला अरबाजचं काही सुद्धा पडलं नाहीये. तिला फक्त फुटेज घ्यायचंय आणि तिने हे वारंवार सिद्ध केलेलं आहे. तुम्ही सांगा, मुलगी म्हणते माझं साम्राज्य खचलं, मला दुष्काळात टाकलं, लाभ 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 काय काय बोलते. ती मुलगी लगेच सूरज बरोबर गेम कसं काय डिस्कशन करू शकते, लगेच घरामध्ये ड्युटीवरून भांडू कसं काय शकते. म्हणजे हा सगळा निक्की तांबोळीचा ड्रामा आणि ड्रामा आहे. आणि अशा ड्राम्याला घरातल्या लोकांनी अजिबात सुद्धा हुल घातली नाही पाहिजे. निक्की तांबोळीला जे आहेत ते प्रेक्षक असे धरणार आहेत आणि असे टन 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 करून बाहेर काढणार आहेत. कसे टन 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 करून बाहेर काढणार आहेत, कारण तिचा काही गेमच नाहीये. तिला असं वाटतंय की घरामध्ये अशा प्रकारचं फुटेज घेणं किंवा केऑस करणं हा माझा गेम आहे. मला नाही वाटत की हा कोणता गेम आहे. मला असं वाटतं की हा ड्रामा आहे आणि ह्या ड्राम्याला बळी पडायचं कारणच काय? घरातल्या लोकांनी एक गोष्ट करायला हवी. असंही अरबाज गेलाय, सुद्धा तिला जास्त भाव देताना दिसत नाही, तर घरातल्या लोकांनी इग्नोर करा ना तिला. ज्या दिवशी तुम्ही निक्की तांबोळीला इग्नोर कराल त्या दिवशी त्याच्याकडे फुटेज घ्यायला काहीच राहणार नाही. तुम्ही बघा मित्रांनो, निक्की तांबोळी एकटी बडबड करून किती करेल जर का तिला कोणी रिॲक्शनच नाही दिलं. जसं की आज जे आहे ते ड्युटीवरून वाद झाला त्यावेळेस पॅडी दादा तिला उत्तर द्यायला लागला, डीपी त्याला उत्तर द्यायला लागला, किंवा अभिजित तिला जाऊन समजवायला लागला की जाऊन ड्युटी कर. या गोष्टी करायला लागला, त्यावेळेस ती अजून जास्त नाटक करायला लागली. याचाच अर्थ काय मित्रांनो, तिला समजतंय की मी जी गोष्ट करते त्या गोष्टीला ही लोक रिॲक्ट होत आहेत. या लोकांनी रिॲक्टच नाही व्हायचं. हां कर, अरे वा बरं, इग्नोर करा तिला. बघा, तिचं जे दुष्काळ साम्राज्य आहे ना तेव्हा खचेल. तिच्या आयुष्यात तेव्हा दुष्काळ पडेल ज्यावेळेस तिच्या प्रश्नांना कोणी उत्तरच नाही दिली, त्यावेळेस निक्की तांबोळी खचून जाईल. हा जो आज तिने ड्रामा केलाय फुटेज घेण्याचा, मला हा ड्रामा बघून एकच वाटतंय की बाई कशासाठी. आणि या ड्राम्याला जे आहे ते घरातल्या लोकांनी अजिबात सुद्धा भावच दिला नाही पाहिजे. एपिसोडच्या सुरुवातीला एवढा ड्रामा सुरू केला तिने आणि तो ड्रामा पार त्या बिग बॉसच्या अनाऊन्समेंट नंतर, म्हणजे बिग बॉसने नॉमिनेशन केल्यानंतर 2 लोकांना बाहेर काढायचा जो टास्क आहे तोपर्यंत तो ड्रामा सुरू होता आणि तो पूर्ण आठवडा ड्रामा सुरू राहणार आहे. कारण बिग बॉसने सांगितलंय की तुमच्याकडे 14 दिवस आहे आणि 14 दिवसात जो जास्त फुटेज घेईल तो ट्रॉफी जिंकेल. तर हे फुटेज घेण्यासाठी काही करेल. किती ड्रामा सहन करायचा प्रेक्षकांनी आणि किती नाटकं सहन करायची. मला असं वाटतं की निक्की तांबोळीला इग्नोर करावं घरातल्या सर्व लोकांनी, तेव्हा जे आहे तिचं जे फुटेज आहे ते बंद होईल. इकडे जे आहे ते सूरज जेवण करत आहे, पॅडेदादाला आवाज येतो, पॅडेदादा या जेवायला. तर पॅडेदादा त्याच्यावर भडकले. अंकिता बोलली, सूरज तू जाणून बुजून करतो काय? अंकिता मॅडमला नक्की सूरज बद्दल प्रॉब्लेम आहे तरी काय? बाई तो पॅडेदादाला बोलतोय, तू का मध्ये बोलते? पॅडेदादाचं त्याचं चाललंय ना. पॅडेदादाला जेवायला जायचं नसेल तो सांगेल सूरजला. तुझं काय मध्ये अंकिता? म्हणजे सूरज पासून तुला प्रॉब्लेम आहे तरी काय? अंकिता वालावल कर.
सूरज आणि पॅडीदादाचं एक कनेक्शन बनलेलं आहे. त्याला असं वाटलं असेल की जेवताना पॅडीदादांनी येऊन माझ्याबरोबर जेवावं. यामध्ये वाईट काय आहे? काहीच नाही ना. हां, कदाचित असं झालं असेल की तो सारखा आवाज देत असेल, मग पॅरीदा इरिटेट झाले असतील. पण हे दाखवलंच नाही सारखा आवाज दिलेलं, फक्त दाखवलं एकदाच आणि जे दाखवलं त्याच्याबद्दलच आपण बोलणार. मग पॅडीदादाला जेवायला बोलवल्यानंतर एवढा राग का येतो किंवा अंकिताला मध्ये बोलायची गरज काय? ते पोरगं आपलं बिचार काय बोलत नाही, त्याला त्रास द्यायचं जे काम करताय तुम्ही दोघं, हे बरं नाहीये. पॅडीदादा, सूरज आणि तुमचा एक वेगळा बॉन्ड झालेला आहे आणि त्या बॉन्डचा फायदा घेऊ नका, अशा पद्धतीने त्याला ओरडू नका, अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. आणि अंकिता जे करते ते बरोबर नाही करत आहे, ते चांगलं दिसत नाहीये. त्यानंतर हा सूरज जो आहे तो निक्कीपाशी जाऊन बसला आणि तिला म्हणतोय कशाला रडते, एकटा आलो, एकटं जायचंय, उद्या पॅडी गेल्यानंतर जे आहे ते मी सुद्धा रडेन, पण मला पण एकट्याला खेळायचंय. सूरज किती हुशारीच्या गोष्टी करतोय बघा, फक्त त्याला ज्यावेळेस बोलायचं असतं त्यावेळेसच बोलत नाही. निक्कीपाशी ज्या गोष्टी बोलला त्याच गोष्टी ज्या आहेत तो एव्हरी बोलला किंवा गेममध्ये बोलला तर किती त्याचा गेम जो आहे तो वरती गेलेला दिसेल. ही निक्की बिचारी त्याला फुगवते, अंकिताविषयी गोष्टी टाकते, पॅडीविषयी मनामध्ये गोष्टी टाकते, पण सूरज तिचं ऐकेल असं वाटत नाही. पण सूरज बोलू शकतो हे सिद्ध झालंय. जर का एवढ्या फिलॉसॉफीच्या गोष्टी त्याच्यापाशी बोलतोय की एकट्याने आले, एकट्याला जायचंय, तर मग बाकी वेळेस हा का माणूस बोलत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय की जान्हवी जे आहेत ते पॅडीदादा बरोबर क्लिअर करते की नक्की तुम्ही अरबाजला असं बोलला का की मी पनवती आहे म्हणून. पनवती, जान्हवी पनवती. अंकिताने पॅडीदादा म्हणले आम्ही असं म्हणलंच नाही, अरबाजच आम्हाला म्हटला होता आणि हे अरबाजच बोलला होता. आपण काल बघितलं होतं, अरबाज जाता जाता पिन मारून गेला आणि बिचारी अरबाजच्या समोर क्लिअर करायच्या गोष्टी सोडून अरबाज गेल्यानंतर क्लिअर करते. आता या गोष्टीचा फायदा तरी काय? नक्की तिला तर कळणार आहे का ही लोक खरं बोलतात का खोटं बोलतात ते? प्रेक्षकांना तर कालच काय खरं होतं ते माहीत होतं, पण जान्हवी जे आहे ते परत या लोकांचं ऐकून जे आहे ते नॉर्मल झाली. म्हणून मी काल म्हणलो होतं रिव्ह्यूमध्ये, जान्हवीचा हा काल फुटेज घेण्याचा ड्रामा आहे. कारण तिचा जर का तो फुटेज घेण्याचा ड्रामा नसता तर तिने लगेच समोरासमोर त्या गोष्टी क्लिअर केल्या असत्या, पण तिने ज्या आहेत त्या समोरासमोर गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर केल्या नाहीत. आता इकडे वर्षाताईला कॉफी प्यायची आहे आणि वर्षाताई निक्कीला म्हणतात की निक्की प्लीज यार कॉफी दे मला. निक्की म्हणते माझ्याकडे कॉफी नाही आहे. अरबाज घेऊन गेला, अभिजितने आंदोलन केलं कॉफीसाठी की बाई कॉफी दे, कॉफी दे, आणि निक्कीला हेच पाहिजे, फुटेज 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 की प्यासी है निक्की तांबोळी. अभिजित जो आहे तो निक्कीकडे जातोय, अंकितच चालू झालं, जा बाबा जा अभिजित, जा तू तिकडे जा, काय करायचं ते कर अभिजित, जा. बिग बॉसनी पण अति शहाणपणा केला आणि बिग बॉस बोलले की भाई तुम्हाला मी दोघांना कॉफी पाठवतो, गार्डन एरियात एकत्र बसून कॉफी प्या, आणि अंकिताचा क्लोज लावला. अंकिताचं लगेच कपाळ वाटे, हे काय. तर हसायची गोष्ट यासाठी आहे मित्रांनो, कारण हीच अंकिता गेल्या आठवड्यात म्हणत होती की अरबाज गेल्यानंतर अभिजित ही तुझ्याच मागं लागणार आहे, त्यावेळेस आम्ही तुला काही बोलणार नाही. मग या आठवड्यात अंकिताला एवढं इनसिक्युअर का वाटतंय? तुला जर का माहित आहे की निक्की तांबोळी फक्त अभिजितच्याच मागं लागणार आहे, तर तू एवढी अपसेट का होते अंकिता? कसं झालंय मित्रांनो, हा एक ट्रायंगल झालाय. अंकिताचा जीव अभिजितमध्ये, अभिजितचा जीव निक्की आणि अंकितामध्ये, आणि डीपीचा जीव अंकितामध्ये. या डीपी बिचारा ह्यामध्ये कोटच नाही राहिला. म्हणजे अभिजितला दोन्हीकडनं चान्सेस आहेत, निक्की आणि अंकिता त्याला मदत करेल, अंकिताला पण अभिजित मदत करेल, पण या डीपीला मदत करणार कोण? डीपीला मदत करायला कोणीच नाहीये. निक्की तांबोळी घरामध्ये म्हणते की मी राणी आहे, राणी, मी कोणासमोरही झुकत नसते. निक्की तांबोळी तुला झुकावं लागणार, या महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुला झुकावं लागणार. हा जो गर्विष्ठपणा दाखवते ना, हा गर्विष्ठपणा महाराष्ट्राच्या जनतेने नाही उतरवला ना, तर महाराष्ट्राची जनता त्यांचं नाव नाही सांगणार. हे काय चाललंय? हा कोणता एवढा ॲटिट्यूड आहे? मी घरामध्ये काम नाही करणार, मी असंच नाही करणार, मी याव नाही करणार, मी त्याव नाही करणार. तुझं याव आणि त्याव आहे ना महाराष्ट्राची जनता काढेल, तुला अशी धरेल आणि अशी घराच्या बाहेर काढून देईल. जसं तुझ्या अरबाजला बाहेर काढलं तसंच तुला महाराष्ट्राची जनता बाहेर काढेल. त्यामुळे निक्की तांबोळी जे काय करते ना, जरा जपून कर, असं मला वाटतंय. सो मित्रांनो, आपण यानंतर जी गोष्ट झाली, कॉपीचा राडा झाला, या सगळ्या गोष्टीनंतर जे आहे ते आपण पाहिलं की बिग बॉसने काय अनाउन्समेंट केलं त्याबद्दल चर्चा केली आहे. बिग बॉसनी सगळ्या लोकांना नॉमिनेट केलं आणि एक टास्क दिला, आणि त्या टास्कमध्ये जे आहेत ते चेहरे रंगवायचे होते. 2 लोकांचे 2 टीम पाडल्या. एकामध्ये निक्की, अभिजित, सूरज, वर्षाताई होत्या, दुसऱ्यामध्ये जान्हवी, डीपी, पंढरीनाथ आणि अंकिता होती.
या लोकांना 2-2 लोकांना चूज करायचं होतं. आता अंकिताने कोणाला चूज केलं? निक्की आणि सूरज. निक्कीला तर ती करणार होती, नो डाऊट होतं. त्यांच्या वादाबद्दल बोलायचंच नाही आपल्याला जास्त. पण सूरजला का केलं अंकिताने? अंकिताने सूरजला मोठमोठी प्रॉमिस केलेले आहेत, की तुला घर बांधून देईन, बांधल्याशिवाय तुझ्या हातात राखी नाही बांधणार. किती मोठी प्रॉमिस केली. आता हीच अंकिता सूरजला घरातून बाहेर काढण्यासाठी का पेटलेली आहे? वर्षाताईंनी गेल्या आठवडाभर बी टीमसाठी काहीच नाही केलं. बी टीमवरती कसले आरोप लावले. वर्षाताईचा ऑप्शन असताना अंकिताकडे तिने सूरजचं नाव का घेतलं? हा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. आता याचं एक उत्तर असू शकतं. अंकिताची बाजू काय असू शकते हे जाणून घेऊया. मला असं वाटतं की अंकिताला असं वाटत असेल की आता हा गेम एकदम शेवटच्या टप्प्यात आलाय, त्यामुळे आता आपण काहीतरी कठोर निर्णय घ्यायला हवेत. पण हे कठोर निर्णय अंकिता पहिल्यापासूनच घेत आली आहे आणि पहिल्यापासून ती सूरजला टार्गेट करत आली आहे. आता गेमबद्दल जर का बोलायचं झालं तर मला असं वाटतं सूरजने खरंच गेम इम्प्रूव्ह करायची गरज आहे. कारण त्याला बोल म्हणलं तरी तो आज बोलला नाही आणि गप्प बसला. आता हे गप्प बसणं सूरजचं कितपत योग्य आहे हे सूरज आणि सूरजच्या फॅनने सांगावं. आज खरं त्याने बोलायला हवं होतं. जर का सूरजला ट्रॉफ्या हवे किंवा सूरजला पुढं जायचं आहे तर त्याने बोलायला हवं. जर का सूरज स्वतःसाठीच बोलत नसेल तर मग कोणासाठी बोलणार आणि कधी बोलणार? जर का अंकिता त्याला नॉमिनेट करते, आपण अंकिताला इकडे बाहेर बसून टार्गेट करूया, पण सूरज स्वतःसाठी स्टँड घेत नाही तर आपण सूरजसाठी स्टँड कसा काय घ्यायचा? सूरजनी बोलायला हवं. जर का असंच गप्प बसून सूरजला प्रेक्षकांच्या सिंपतीवर ट्रॉफी मिळणार असेल तर त्या ट्रॉफीचा उपयोग काय? त्या ट्रॉफीची किंमत तर राहील का सूरजला? सूरजने थोडंसं झगडाव ना. आता बऱ्याच लोकांना माझा राग येतो आणि लोक बोलतात की सूरजच्या बाबतीत तू काय बोलायचं नाही. सूरजला संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतोय आणि बिग बॉसची टीआरपी सूरजमुळेच आहे. पण हे लोक विसरून जातात की बिग बॉस नसतं तर सूरज त्या बिग बॉसमध्ये गेला असता का? बिग बॉसपेक्षा सूरज मोठा नाही ना. तसं क्रिकेटपेक्षा सचिन मोठा होऊ शकत नाही. समजतंय ना? बिग बॉस आहे म्हणून सूरज तिथं आहे ना. त्या प्लॅटफॉर्मचं जे आहे त्यांनी मान ठेवला पाहिजे, गेम खेळला पाहिजे. आणि सूरजला आपण सिंपती देतोय, ठीक आहे, सूरजची परिस्थिती गरीब आहे, सगळे. पण सूरजला सिंपतीवरून जिंकवणं हे कितपत योग्य आहे? कारण सूरजचा गेमच दिसत नाहीये. आज बोललाच नाही सूरज अजिबात काय सुद्धा. बोलायला सांगत होता तरी बोलला नाही. मग हा बाकी लोकांवरती अन्याय नाही होणार का, जे लोक खरंच मनापासून गेम खेळतात? ह्याचं स्पष्ट उत्तर द्या. आज सूरजने बोलायला हवं होतं आणि या गोष्टीबद्दल मला सूरजचा गेम अजिबात सुद्धा आवडला नाहीये. गप्प बसून राहणं हा गेम होऊ शकत नाही. अंकिताने भलेही सूरजला टार्गेट केलं असेल पण त्या टार्गेटचं उत्तर देणं सूरजचं काम होतं. नुसतं गप्प बसणं हे जर का उत्तर असेल तर तो गेम नव्हे असं मला वाटतंय. त्यामुळे अंकिताने केलेलं कुठंतरी योग्य केले की काय असं वाटायला लागलंय. सूरजने स्वतःसाठी स्वतः स्टँड घेतला असता तर आपण म्हटलं असतं की बाबा सूरजने जे आहे ते योग्य केलेलं आहे. पण सूरज स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नाही तर आपण त्याच्यासाठी स्टँड कसं काय घ्यायचा याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये द्या मित्रांनो. तर मित्रांनो त्यानंतर आल्या वर्षाताईने डीपी आणि पंढरीनाथचं नाव घेतलं आणि वर्षाताईंचं म्हणजे काय म्हणजे समजतच नाही. ज्या लोकांनी त्यांना पूर्ण सीझनभर चांगली मदत केली, आता डीपीचं समजू शकतो, डीपी आणि त्यांचा वाद आहेच, पण पंढरीनाथचं सुद्धा नाव त्यांनी तिकडे लावलं, जान्हवीचं न लावता. हे हसण्यासारखंच नाही का? ज्या जान्हवीने त्यांच्या ॲक्टिंगपर्यंत अवॉर्डपर्यंत सगळ्या गोष्टी काढल्या, अशा जान्हवीचं नाव न घेता त्यांनी पंढरीनाथ यांचं नाव घेऊन तिरकस गेम दाखवला असं म्हणेन. आणि वर्षाताईंची हिपोक्रसी मागच्या 2 आठवड्यापासून सुरूच आहे. ती हिपोक्रसी आता इकडे सुद्धा दिसायला लागलेली आहे. त्यानंतर डीपी दादा आले. डीपी दादा यांनी वर्षाताई आणि निक्की यांचं नाव घेतलं. आता हे डीपी दादा यांचं प्रेडिक्टेबल होतं, त्यामुळे याबद्दल जास्त काय चर्चा करायची गरजच नाही आहे. त्यानंतर अभिजित आला आणि अभिजितने पण ॲज अ प्रेडिक्टेबल जान्हवीचं नाव घेतलं. आता हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की अभिजित दुसरं कोणाचं नाव घेतोय ते. तर सो मित्रांनो सीझन संपत आलाय, त्यामुळे रिव्ह्यू सुद्धा आपले असे छोटेच होत राहतील. कॉन्टेंट जे आहे तो दिसणार नाहीये. मी प्रेडिक्शन दिले अभिजित सावंत बिग बॉस मराठी सीझन 5 जिंकू शकतो आणि त्या दिशेला सुद्धा चाललेलं आहे सगळं वातावरण. सो बिग बॉस बंद होतोय, त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंटमध्ये सांगा. रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया उद्या परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.